गोड खायला बारी चरत आहे रे. जाऊ दे जोगलं म्हणजे दावचं काय. हो हो थोडा दम काढ नाही दम. ए पिन भाऊ हा काय करू राहिले त्या गोड्या संग? गोड्याला बांधीत होतो ना चालायला. चरायला मग ते तो आग पाव राहिले. ते तसंच माक मी त्याच्यावर बसून येतो ना, त्याला वाटतं आज बसला नाही हा. म्हणजे तू त्याच्यावर बसून येत राहतो का? मग गोड हा. पाय किती भारी झोंबल बर का. ते चावता का? झोंबत आहे ती. हा का? मग त्याला सर्दी झाली वाटतं बहुतेक. सांग त्याला ते ऑपरेशन करून टाकून तेच काच ये नाकाचं. नक रे एवढा भारी गोडा आहे तो. गोडा म्हणजे काय तो पाहिला का? मग झालं शिंगरू का आहे, जेवण? शिंगरू. शिंगरू आहे हा ही बारीक गोड्याला शिंगरू म्हणते. असं काही आहे का? कालच घेतलंय. अरे जेवण झालं का? जेवण केलं केलं का? हा चांगलं जोरात जात. हा ना. चल तुला मी एक गंमत दाखवी दे. काय गंमत आहे? गंमत तशी नाही चांगलंच आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये तुला माहिती का सप्तशृंगी मातेचं मंदिर ना लय प्रख्यात आहे बरं का. या गावात हा मग पाहू ना मग चाल ना मला दाखव. तू कधी आलेला नाही ना. हा. नवरात्रामध्ये आम्ही इथंच टिपऱ्या खेळायला यायचं. हा का? या बाई इथून एवढं सगळे जे पटांगण आहे ना हा हे सगळे इथं आम्ही बरं इथं डीजे लावला होता. हा इथं प्रसादाची गाडी होती. अरे वा बस मग गाडी बघ. गडीभर. मग आता आलोय तिकून मळ्यातून. हा या बाई इथं आम्ही रील्स बनवले होते. अशा का? हा मग म्हणजे इकडं तुम्ही टिपऱ्या खेळायच. हा इथून तिथून सगळे पोर. हा का? हा मग म्हणजे पोराय जोडे राहायचे तुम्हाला. मग आता शेवटी दांड्या होत्या त्या कोणाला नाही म्हणता येतं का सांग हा, बरं. बरं. कोणी येऊ शकतं ना. हम्म. इथं माझ्या मम्मीने ते बसायचे दम लागल्यावर. हा का? मग तो मम्मीला दम लागतो. मग माझ्या मम्मीच्या सांभाळ्यावर नाचली होती. हा मग हाय म्हणणं दम लागला पाहिजे तिला. चाल ना मंदिरात जाऊन ये मग चाल ना बसू जा. मग चाल ना. मंदिरात आहे का पण देव? देव नाही देवी आहे. चाल हा मग तेच म्हणलो. एवढं काय घाबरतो मी का तुला का मारणार आहे का काय? नाही बुवा मंदिर आहे बुवा. चाल दाखवते तुला ये. तू कधी येशील परत आमच्या गावाला? हा ते खरं आहे. पाय पड ना. पडले ना बाबा. मस्त मंदिर आहे रे. एकच नंबर मंदिर. जाऊ दे. खूप जुनं आहे बरं काय मंदिर. सप्तशृंगी माते की जय. मस्त आहे मस्त. या बाई इथं तिचं मंत्र सुद्धा लिहून ठेवेल पाहिलं ना. आहे ना. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वादि साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मग अरे असंच पाहिजे मंदिर बर. जाऊ दे पण एकच नंबर. पहिले इथं होतं बरं का मंदिर. ह्या देवीचं मंदिर आहे ना इकडं होतं पहिले. म्हणजे त्या बाई इकडे ते- होतं हा आणि नंतर इकडे घेतलं. म्हणजे इथून ती जागृत देवी होती. मग इथून ती उचलून इथं बसवली होती. हा हा हा. आणि आई मावल्या त्या बाई त्या तिथे कुठं? त्या तिथं हा ते तिकडे ना. त्याच्या बाजूला म्हसोबा आहे. हा बरोबर. नाही नाही सुंदर वातावरण आहे रे. हा ना. आपण उलटा गारका मारला आपण तिकून गारका हा, मारला. असं मारू ना. देव म्हणशील याडवले काय आहे. हा ना मग चाल. पाहिलं ना वनीला न जाता आम्ही इथे येत राहतो. नाही नाही भारी काम आहे. मग कामच लय भारी तुमचं जोर. कलर भारी द्यायला ना. मग कलर बिलर लाईटन बीटन ते काय. तू नवरात्रात यायला पाहिजे होतं रे. लय मजा होती. हा ना. मग चाटाया का आला तुम्हाला झोपाय होत्या काय रे? नाही ते जेवायला होते ना ते लोक जेवायला यायचे ना. हा प्रसाद वाटायला होतं इथं हा का? तेव्हा. आईला मस्त आहे रे एकदम टाकाटक. मग या रांगोळीचा डबा आणून ठेवला होता आम्ही. तुम्ही रांगोळ्या काढीत असतील इड. मग इथून तिथून झाडाला लागायचं माहिती का. म्हणजे खूप 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 तुम्ही आनंद घेतला खूप खूप. नवरात्रामध्ये. माझ्याकडे व्हिडिओ आहे. हा ना. मग इथं मोठा डेक ठेवला होता. नाही तू इडिओ काढाय चांगली. एकच नंबर आहे. मग अजून काय काय केलं इड? वातावरण किती भारी वाटतंय ना. लय भारी. असं वाटतं इथं मस्त झोपवून घ्यावं. है ना. हा ना. किती भारी वाटतं पाय. इथं आमच्या 3 पिढ्या गेल्या बरं का. इड का? हा, म्हणजे माझ्या मम्मीच्या नातेवाईकांच्या हा सख्खे नातेवाईक बरं का. हा बरं. म्हणजे माझ्या मम्मीचा सक्का मामा इथं पहिले मंदिराचा पुजारी होता. पुजारी. हा म्हणजे माझा मला निवत चोरायला होता का? असं नको म्हणू. देवीचं साडी वगैरे पूजा पाठ करायला हा होता. म्हणजे ते. म्हणजे माझे आजोबा होते. माझ्या आजोबा नंतर माझे मामा म्हणजे मम्मीचे मामा झाले. मम्मीच्या मामा नंतर माझी मावशी राहिली. ती मावशी वारली मामा वारले. आता दुसरी माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मावशी.
हा या द्यावं. आणि जे मामा होते ना मम्मीचे मामा, त्यांचा पोऱ्या म्हणजे असं दोघं मिळून आता मंदिराचं हे करते. काय पण भारी रे, एकच नंबर. आणि मग ये आई जागृत असं हा जागृत. गुण देते का? मग मला देईल का गुण? तू मागून तर पाय. मागितलं मी, मनात बोललोय. काय आता मी बोललो ते बोललो. मी बोलून पाहू का? हे देवा, पिनू भाऊचं लग्न लवकर होऊ दे. हा बस बस का होईल का? पण मग झालं पहिले इथं जोडीनी लगेच येतो. झालं पाहिजे भाऊ. पण रिकामा हात येऊ नको बरं का. नाही नाही, आईला पाताळ घे. हा जसं माणसाला कशी आशा राहते तसं देवाला आशा राहते. राहते मग देव काय काठी घेऊन नाही मारी. काय वाटतं त्याच्या फटके दिसून नाही येते. हा नाही पण जाऊ दे. तुमच्या आजोबांनी त्यांनी पुजारी झाले पण मस्त देवाचं रक्षण केलं. मग मस्त वाटतं. चार लोक नवरात्रामध्ये सगळ्यात मानाची देवी ही बर का. हा चल ये. 4 लोक येत्या दर्शन घेत्या नाही का. 4 नाही लय लोक राहते. मग आता ते देवाच आहे तो. इथं ओम पेटते त्या नवरात्रात. हा, या काय ते? नवकुवारी का जेव घाली त्या. दिसत ना ते लाकूड. लय मजा राहते. तू यायला पाहिजे होतं रे. याच्यावरली तुळस तर वाळून गेली. ती आता आली असल. एखादं रोप पाय ना का आणून लावून येईल. या काही इथं रोप लावेली, याच्यातूनच काढावं लागेल एखादं. हा तरी जम. भारी काम आहे रे, एकच नंबर काम आहे. अरे लिंबू तरी खोचून देतो तिला. अरे खाली पडेल नको लावू. ते काय होतं, जाऊन दे. आता मग ते निघून गेलेलं आहे ना. मग देवाचं काम आहे. यायला मस्त वातावरण ग खरी. बस का? पाय बर देव आपल्याला माणसं येईल. बरं झालं पाय, मग कल्याण झालं. जायचंय मला, एवढ्यात जाईल मी. तू येशील कुठं का? कुठं वर जाते? अरे वनीला. वनीला म्हण ना, मी म्हणतो जायचंय मग जाते. अरे जायचं जायचं म्हणलं का माझं जाणंच व्हायना. हा काही ना काही नाटच लागत नुसती. हा ते आहे. ही बियांची कोण आणले गे? हे आमच्या गावात जे आहे ना मंदिराचे ट्रस्ट वगैरे, हा त्यांनी नाही का इथं नाही का रात्रीचे जेवण झालं का मग इकडे चक्करला येते ना लोक. हा या मला येतं मग इथं म्हणजे बसत्या. बसायला. नाही नाही एकच नंबर काम आहे ते. नाही अजून इथं भरपूर काही सुविधा होणार आहे काही दिवसांनी. हा ना. अरे मस्त मोठं पटांगण आहे. हा मग तरच नाही काचा. हे भेंडीचं झाड आहे ना, या इथं वर होतं बरं का. पहिले फाट्या पाडल्या, पहिले आम्ही त्याला लोंबकडून जोका खेळायचो. इड हा या मग पडल्या नाही का तुम्ही वर? नाही तेव्हा नव्हतं पडलं. नाही आता लटकले तर आता पडेल आहे ना. मग आता पडाय बस. तेव्हा लय मोठं होतं हे झाड. तुला एक गंमत सांगू का पिन भाऊ? आम्ही ना म्हणजे असं 8वी 9वीला असताना यायचं ना इकडं, त्या तिकडं मा बहिणीने दामन धरली होती. कुठे इड? आम्ही चिचा पाडायला आलो होतं तिला. दामन ती लांबात. हा लांबट. तिला काय वाटलं नाडीचे का काय, तिने अशा हातात उचलून धरली ना अशी फिरवली ती. गार तिथे हाताडे काता दिले झाल्या. तिच्या वळवळ करायला लागली ना तिच्या हातावरती. नाही आम्ही डायरेक्ट घाबरून पळून गेलो तर घरी. नाही दामन नाही काय करीत माणसाला. हा पण मग तरी पण आम्हाला काय करायचं तेव्हा. लहानच तुम्ही. आम्ही सायकल खेळायला इकडे यायचो. हा इड रोडला. बरं या चालेल. इकडे बैरवून येताळ बाबाचं मंदिर आहे बरं का. कुठं? या इकडे खाली. खाली तो बाबा आहे ना पहाटेच आंघोळीला उठवतो, आम्ही पाहिले. येतात बाबा. हा नाही मी नाही त्या बाबाच्या डायरेक्ट असं मानीवरती साप पाहिला होता. आणि माझी मम्मी निंदायला यायची ना इकडं तेव्हा. हे सापाचं विष काढलेला असेल म्हणून असं. नाही तिथं राहतोच. हा का? हा नाही भारी काम केलं. तेव्हा लय मासे मारे लोक राहायचे इथं आमच्या नदीला. तेव्हा आता काय लोकांनी वाळू काढून पार खोल करून खोल टाकली ती. केलं बरं. नाही तुला दाखवले असते आता नेऊन, पण आता नको. आता 12 वाजले, मला भ्या वाटत आहे. हा बरोबर. चल घरी. चल तुला भीती नाही वाटत का? काय काय ब्या मला वाटते बाबा भीती. हे वाघा बेगाची हाय बा इकडे उशे. ऊस अजून लय एवढा आहे. नाही तर चाल ना उसा. का आला? ते गुलदार राहिला. नको नको नको. चल त्यांनी जेव्हा गाजरं लावले का ते दरवर्षी इकडं गाजरं लावित राहतात ते काका. त्यांनी गाजरं काय दरवर्षी न्यायला येत राहतो गाजराचा हलवा करायला. लय बाय. मग तेव्हा तुला बोलविल. अरे चपला इकडे आपले. हा चपला घे ना आपल्या. बिगत चपलाच कुठं जाते? कुठं जाऊ सांग? नाही बिगत चपलाच कुठं जायचं? चाल अरे पोरं इडे येते रे दर्शनाला. चालते भाऊ ये. भाऊ तुम्ही दोघेच चौथीला? ही गाडी कोणाची रे? आपलीच आहे ना. आपली? मग आपली गाडी तर मळेल होती. आम्ही दोन काढली.
बरं झालं धुवून काढ. कालच तुझी